भावेश, तोडे काढलंस की कधी? तोडाई काढायचं हत्यार बनवलंय. हे बघा, पुढे शिसं लावलंय, शिशाची गोळी आहे आणि तार आहे छत्रीची मोठी. काढला ना मित्रांनो, चेपटून का होईना पण काढला ना थोडं. पहिली भावेशान ही बघा. हां, मिलिंद दादांना इकडे एक भेटली. ही बघा, मोठी आहे मस्तपैकी. लागली की नाही तुका वाघाक? यो अर्धो तास घालवता एक काढूक. धावक नको आता खाली. आता थांबू का? आता खोदतच नाही हात. आता बंद पडत आलो मित्रांनो. आता थांबवत लागत होय ना. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत आणि आपण ना काहीतरी नवीन करायला चाललोय. तर आपण चाललोय तोडाई काढायला, म्हणजे सिम्पली एक एवढी मोठ्या साईजची ती काढायला चाललोय. पहिल्यांदाच तोडाई काढायला चाललोय. तोडाई कशी काढतात एवढं पण माहीत नाही. व्हिडिओ बघितल्यात खूप, पण लाईव्ह काढताना नाही बघितल्यात तोडाई कधी. आणि तोडाई कशी असते ती पण व्हिडिओमध्येच बघितली, अशी हातात घेऊन नाही बघितले. भावेश, तोडाई काढलंस की कधी? तर बघूया, मजा येईल, काहीतरी नवीन बघायला भेटेल आज. तर चला, मिलिंद दादा येणार आहेत, तर त्यांच्याकडे जायचं आहे, तर तिकडे जाऊन भेटू. तर हे इकडे मिलिंद दादा आहेत पुन्हा एकदा. आणि हत्यार हे बघा, तोडाई काढायचं हत्यार बनवलंय. हे बघा, पुढे शिसं लावलंय, शिशाची गोळी आहे आणि तार आहे छत्रीची. मोठी छत्री असते ना लांबडीवाली, तिची तार आहे. तर ह्या हत्याराचा वापर कसं करूच होता नंतर दाखवते तुमका. पाणी खाली गेला नाही आहे, पाणी बराच अजून आहे. संध्याकाळची सुकते आहे, तोपर्यंत मुळं बिळं बघूया असंच रापून काय भेटता काय टाईमपास. तर हे मँग्रोव्हचे खुंट बघा कशी वरती आलेत, एकदम टोकदार. तर मित्रांनो, इकडे तार टाकली आहे होय ना. तर ह्याच्यामध्ये थोडं आहे, पकडलं आहे आतमध्ये तारीला. भावेश बघूया आता खवून जाता. साईडने खवळ, पूर्ण आतपर्यंत खवून जा. किती काठी गेली आत बघ आपली. बघूया आता हो काढता काय. तर पाणीनं अजून आटलं नाही आहे. हो, मुळं पण भेटतात. पाणी आटलं नाही त्याच्यामुळे ना होल दिसत नाहीत. थोड्या वेळाने पाणी आटेल. धरला आणखी तर इथं काहीतरी लागतं मित्रांनो. हो, मुळं अहो बघा. हवे चांगला खवन, लय खोद, लय लांबा, मुळं भेटतात. हे काका आहेत, ते पण खोदतायत. तोडायचंच बीळ. बघूया भेटली की नाही तुका. 2 हातानं खाऊन 2 हातानं आहेत. आत्ता तर माझ्याकडे दे. ती उभी करून ठेव, मारून ठेव. काय सापडता की नाही भावेश तुका. मुळं दिला नाही ना कसलं तरी पकडून. हां, तरी बरीच गेल्या भावेश, एवढी तरी गेल्या. काहीतरी लागला चपाटका बघ तरी. या वेगळाच काढतोच भावेश, असला नको काढून दाखवू काहीतरी. बघूया कशी तोडे येते ती. एकाला तरी मिळायला पाहिजे. भेटली. ओ, ही बघा, अशी तारीमध्ये जाते पूर्ण. आत तार जाते आणि तारीला पकडते. ते बघा, आणि शेल असतं ना, कवच असतं तिचं पूर्ण सॉफ्ट असतं, लगेच फुटते ती. तर पहिली तर तोडाई भेटली. बघा, मिलिंद दादांनी इकडे काढली आहे. तार घेवा, एका पण ठेवा काहीतरी. आमचो माणूस खाऊन मेलो एका. काय अजून भेटला नाही या जनावर. नाही भेटला अजून. नवीन आहे आणि ही मंडई पण नवीनच. कलच शिकली होय ना. कालच दादांनी ट्राय केलं. काल किती पकडलात? 30 एक काढले काल. हां, काकांना पण सापडली. मस्त मस्त मस्त, एक नंबरी. बघा हे बघा, ह्याला बोलतात तोडे. होय, कुसकारली. नवीन आहे हो. 2 हातानं काही करूची, ती सॉफ्ट असते एकदम. च्या फुकट घालोच भावेश. पूर्ण नाही चेपलस ना शाबास. बघ तरी, म्हणजे गोल खवण्याची आणि उचलायची भावेश. रोवान कसा काढतात तसा विषय. काढला मित्रांनो, चेपटून का होईना पण काढला ना थोडं. पहिली भावेशान ही बघा. काढ, घे ती का. होय, घे ती का, सोड. ओके, काढला ना भविष्यात थोडं. मित्रांनो, ह्याच्यात पण हाय वाटता. ही मी खाते भाजी. धर जरा.
लय खाली असतात ते शेवटच्या टोकाक. भेटली की चेपू नको. पहिली तोडाई काढली बाबा. इकडे काकांनी पण एक काढली मस्त पैकी. पकड हे बघा. तर मोठ्या शिंपल्या असतात त्या. साईज बघा मस्त आहे. कुठलं साका तू पण. तुम्ही काय शोधताय? मुळे की नाही? ही मरणाची तार गेली आतमध्ये. वावभर खोदूक लागत. तरी बीळ असतात छोटी छोटी, ती नंतर तुम्हाला मी दाखवेनच. आणि जर तोडायचं बीळ असेल ना तर लगेच जाते तार. हे शिसा आहे ना लगेच जातं आतमध्ये. हे बघा असं असं पटकन जातं आतमध्ये. आणि मग काढताना अशी ओढून बघायची. असेल ना तर पकडते. काय पिशवी धरू काय? धरला ना भावेशची तार धरला. हां मिलिंद दादांना इकडे एक भेटली. ही बघा मोठी आहे मस्तपैकी. तोडाई एकच नंबर. काका तुमका भेटली की नाही? लयच खाल्या वाटता. हाताकच लागत नाही. लागली हा लागली आता. भावेशाच्या पण नाही लागली. भेटली. काढला नाही. ही बघा मस्त एकदम. आणि हे काका मुळं शोधतात. भाई आली की नाही तुझी? आताशी लागता ना. तू चिमटवून काढू नको हा. चुरो करून काढतस तू. आता हा पार्ट आहे ना पुढचा, तो आतमध्ये जातो तोडून उघडून असते. आणि मग ओढलात ना हळूच की धरते ती. म्हणजे शेल मिटते त्याच्यामध्ये अटकते तार आपली. मस्त मस्त. काढलंस नाही अजून? अजून खबरणार देवा येणार जनावर वरती. एवढं वेळ काढतात मेला. जनावर पडलं. वडिलां जनावर. हा बघा कसा वेळ काय झाला नाही. सरळ सरळ काढला नाही एकदम. शाबास. शाबास मस्त पीस काढलंस. आता धर. आता माझी बारी. मी काढतोय आता. मी काढणार का? एकदा काढायची. कसं माहिती आहे, ज्यांना माहिती आहे ना त्यांना प्रॉपर होल माहिती असणार तोडायचा कुठचा असतो. मग कसं जास्त मेहनत नाही घ्यावी लागत असेल. आपण कसं नवीन आहोत तरी पण समजतं थोडा होईना भावेश. फक्त बोल सगळं चेक करून तार ना पूर्ण जाते रे आत. भावेश धरला नाही बघ. धरला ना भावेश. खोद. खरोखर धरला ना. भावेश खणूक लावलं तिकडे. ही मोठी आहे हा. साईज पण मोठी असते. ही बघा. ही साईज बघा आता केवढी आहे. केवढी होते अजून? मोठ्यात मोठी केवढी होते? हां ही साईज बघा केवढी आहे. मोठी. तर एवढी साईज होते. याच्यापेक्षा थोडीशी मोठी होत असेल कदाचित. तर आपल्याला काही एवढी आयडिया नाही. नवीनच आहोत पहिले. ठीक आहे. आणि हो या माणसाला लावलो खाऊ नको. बघूया आता काय काढता काय. आणि वेळ दाखवलं मरणाचा खोल. रपारप खवन रे भावेश. हां शाबास. पोकलेन मशीन असता ना तसा खवन. लई खाली असता मित्रांनो. बरंच खाली असता. थोडे डेंजर काम आहे थोडे काढतो म्हटल्यावर. त्याची टोकं शार्प असतात. बोट कापू शकतं. त्याच्यामुळे सावकाश खोदायचं एकदम आरामात. हां कपरा बिपरा पण असतात वाळूत त्या. सावकाश खोदायचं. भावशाने एक पीस आत्ताच काढला ना. टाक. शाबास. आणि तरी गंप्या आता सांगितलं नाही तर गंप्या परत जीव काढीत नाही. या काढूक चलोय ना भावे. लई होल चेक करून ना भावशाक आता लागले एक तोडे इथं. तर शिंपले काढायचे प्रकार भरपूर असतात. आणि आपल्याकडे शिंपल्याचे प्रकार पण खूप भेटतात. तिसरे भेटतात, तोडे भेटतात, मुळे भेटतात. ही खाली मुळे काढणारी मंडळी आहे सगळी. पण आम्ही काही मुळे काढू काढलेलो होत नाही आज आम्ही तोडेच बघणार. हां आजूबाजू असलो तर लागणार. मग अशी लागत होते ना. तर भावेश बघूया आता केव्हा लागत तो सांगतच.
खन तू घाबरून गोयश. किती काढलात? 4-5 काढलात? हां 4-5 काढला नाही आहेत. मस्त. तर कशी माहिती मिक्स मंडई आहे इकडं, तोडाई काढणारी पण आणि मुळे काढणारी पण. तोडाई काढणारी मंडई बरीच वाढली आता. ती बघा बाहेर लागलो की नाही? नाही किती वेळ खणतो जो. कसं माहिती आहे, काही ठिकाणी डायरेक्ट खणतात बीळ बघून, पण बीळ बघून खणण्यापेक्षा हा बेस्ट उपाय आहे, म्हणजे फुकट नाही जात. ती बघा कशी साईज आहे, मस्तपैकी मोठी. मेहनत फुकट नाही जात, म्हणजे आतमध्ये असेल तर पकडते, म्हणजे 100% शुअर असणारच आतमध्ये, असा विषय होतो. बाईस लागली किती झो खाली घातलंसच, काठी लई खाली पकडला ना. शेवट लागलो ना शब्बास. आता मी खणतोय आता पकडलं की आधी काढ. त्या काकांनी पण काढली तिकडे. ही बघा 1 नंबर पीस आहे मोठा. नवीन मंडळी पण आहे इकडं, तोडे काढू. आपणच नाही नवीन वाटतं भविष्य. लागली की नाही तुका वाघाक? यो अर्धो तास घालवता एक काढूक. नको हात खाली. एक काढली काकांनी. हो नवीन माणूस आमचो. हो 4च काढीत संध्याकाळपर्यंत. आली होय, वडता पण येत नाही. इली हां 1च नंबर. दाखव हा बघा पार्ट कसा बाहेर असतो. 1च नंबर. आता नर तुटता काढतो माणूस. आता मी काढतो भवेश. इकडे मित्रांनो बघूया खोदून. इकडे पकडला. ही आपली मंडळी आली बघा इकडे. नमस्कार. काय नाव? काय गाडी काय? थोडं काढायला की मुळे थोडं हेच. आम्ही नवीन आहो. आजच बघतोय. हां धन्यवाद. इकडे पाणी सुकलं. आता तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी होल कसा असतो ते. आणि हो खोदता येतं हो बघा. पक्का आहे ना, चोपटवते नाही तर असंच भविष्य असं जायचं. एवढ्या खाली घालला म्हणजे हां नग असणार. बघा किती खाली पकडले, म्हणजे एवढा खाली शिंपला असतो. खोदूक लागता मग. होय बघ लागली. लागलो नग. 1च नंबर. मोठं आहे हा. ही साईज 1 नंबर आहे. बघ कसली साईज आहे, खतरनाक. हवेश तू तोडे काढणारा माणूस झालंस रे. म्हणजे आम्ही कसं मजा करायला आलोय. तिकडे दादा पण खोदतायत, बघा ते काका पण खोदतायत. त्याच्यात काही जातच नाही, जाऊ देत. हे बघा इकडे आता पाणी सुकलं ना, ते बघा हे ओल असतं छोटे, त्याच्यामध्ये तार टाकायचे असते. हा बघा, आणि खेकड्यांचे पण असतात छोट्या, त्याच्यामुळे तोडायचा बीळ समजला पाहिजे. हा बघा इथे खेकडा होता, ह्याच्यात खेकडा आहे, ह्याच्यात लागलो नग लागलो भविष्यात. आता भावेशने मी माडबानात जाऊन पण रापोई असलं बोल ना भावेश. तो बघा काढला ना 1 नंबर. शाबास. गेल्या वर्षीपासून प्रयत्न करत होतो तोडे काढायचा व्हिडिओ बनवायला, पण लोकेशन पण नव्हतं, असं कोण मंडई पण नव्हती आपली इथे. बोलता बोलता मुळा लागला पायाला. बघा पिशवेत, कारण भेटलेला कसं माहिती टाकायचा नाही, तेव्हा पिशवेत टाकायचा. तो शोधता कसं नाही कसं बोलत, मी पण शोधतो. जवळ असत भाषे नको, एवढ्या जवळच आपल्याकडे नको होते. कसं माहिती आहे, शूटिंग करायची आहे ना, व्हिडिओ शूट करायचा, त्याच्यामुळे मग मला असं मध्ये मध्ये थांबावं लागतं काम. मगाचीच खोदताय ना, जवळजवळ 5 मिनटं झालीत वाटतं मित्रांनो. खोल धरला आहे खाली, त्याच्यामुळे लांब असणार आहे, म्हणजे पूर्ण
तार पूर्ण आतमध्ये गेली, जराशी राहिलेली फक्त बाकी. लागली की नाही हातात साधारण? त्यात मुळं लागतात बघा. हो बघा, नाही गेल्या वर्षी झोपून तो एकच नंबर. काय भाई धरला की नाही जनावरान? हो बघा, हो चलतच नाही म्हणजे उठतच नाही, ढोपराने चालता तो. उठून बघितच नाही, ढोपराने स्वतः होल काय तर बसू कशा परत चेक करू. हे बघा एक मी काढली आता तार घालून मस्तपैकी. असं शोधतोय मी पण आता आणि काढतोय. या भावेशक काहीतरी लागलाय खाली, डसवून त्यांना जबरदस्तीने धरवला ना, ते अडाकली की आया काय कळत नाही म्हणता. लागली साधारण तर खोल असताना आणि वाळू खोदायला खूप डेंजर सारखं भरत जातं ते. तर ठेवूया हिला, दुसरं वेळ चेक करूया. ही बघा अशी तार जाते आत, ओपन असते ना, तर तार आत गेली ना की साधारण हलवलंच ना की मिटते लगेच ती. मग आपली तार अटकते आतमध्ये, मग समजतं ह्याच्यामध्ये तोडे आहे. हो बघा, हो पीस भावेशाक मी दाखवलं आणि भावेशान दाखवलं आणि तुम्ही काढलं इथलं. एवढं बारको होता त्यापेक्षा तू बारक्या दाखवतोस. पाणी बघा किती खाली गेलं पटकन, लगेचच पूर्ण मोकळा झाला भाग. आणि भावेशाक इथं एक जनावर दाखवलं, आता काढीत तो. आणि अजून एक दाखवला. हो बघा, ही पण तार पकडली आहे. ही बघा ह्याच्यात पण आहे थोडे. काढला बारकोनं दाखवलं काय? सॉरी, त्याच्यात मोठा बघ. मग हे बघ, हा भाई ती तार आता माझ्याकडे दे. कसं माहिती मी दाखवते, तू खणीत घे. हो जीव बघा कसलो आहे. हो बघा पुढे त्याला शिंपली आहे छोटीशी आणि पाठी असं देठ आहे झाडासारखं. डेंजर काम आहे. अरे बघा तू हे करू नको. ही इकडे बघा काकांनी कसली काढली. ही साईज बघा, ही सगळ्यात मोठी साईज भेटली वाटतं आज, म्हणजे आता बघण्यात आलेली. एक नंबर. ह्य काकांना आमच्यासारखं झालेलं, म्हणजे आलं होतं मुळंच काढूक, पण तोडायच्या मागं लागलं आता. होय ना. तर काकांनी पण 7-8 काढल्यात. आणि भावेशाक फक्त मी बीळ दाखवते, तो खणताय नसतो. जीव येणारा खणून वाटतं. तार की आताच गेली हा. भावेश मोठं नग असतं त्याच्यात बघ, 1/2 किलोचं नगा बघ त्याच्यात. तोपर्यंत चेक करूया आपण दुसरे बीळ. तोडं असेल ना तर हे काठीण लगेचच जाते आतमध्ये, समजायचं त्याच्यात तोडं आहे. बाकीच्या वेळेत पण जातात कधी कधी रापकन. बघा अशी जाता नाही जनावर, म्हणजे साधारण 5-6 वेळा चेक करून लागता एकमध्येच. काकाकनी जवळच भेटलो मस्तपैकी, एकच नंबर. हो बघा होय काय भावेश, मी बारका दाखवते आणि बावडी खांता तो वेगळोच. क्या भावेश, थेंबे तळेशाचे असो विषय पिशवीवर आपण ठेवतो. एका पिशवीत टाक. मुळू नाही भेटलो ना. हां, हे खोबरा बिबरा चलतात बघा हे मित्रांनो. हे पण पकडूक नको झालंच तर खाऊ शिजवून साधारण. धरलान धरलान भावेश, कुणी धरलान तर बघूया. होय दाखवलं आहे का भावेश. नेहमी कसं मध्ये राबतो, शोधतो. आणि ही मंडळी आपली जवळजवळनंच सगळं होल शोधित येत आहे रापीत. भावेशाक दाखवलं इकडं मोठाच जनावर असत दाखवते ना. थांब भावेशाक दुसरं होल दाखवूया तोपर्यंत. असं होल असता इथं जवळच घालतंय, म्हणजे बुजलो असत वाटतं, पण तो जवळचो ह्याच्यात असत वाटतं. ह्याच्यात असतच म्हणजे 100% असत नाही. कसा हाय भाई धरला. हाय भविष्याच्यात ह्याच्यात काढला ना भविष्यात मस्तपैकी. त्याच्यात धरला ना बघ जवळच. तो नग जवळ धरला ना बघ. हो बघ येतात येतोपर्यंत माझ्याकडं हायता बघ. नाही हाय बघ, धर लगेच. नको मुळू नको, बारीक काढू एवढं. पण जरा उलटा सुलटा काहीतरी होईल तर माफ करा, पहिल्यांदा झालो होय ना भवेश. कमेंट करून सांगशाल, नाही तर असा नाही असा.
लागलो भावेश. तारातून सपत ठेवा लागलं. खोल असतात खोल आणि वाळू ना कडक पण आहे तशी खोदायला कडक पडतं. वाटतं इझी एकदम असं व्हिडिओमध्ये पण कडक वाळू आहे. खोदायला बोटं बिटं अशी दुखायला लागतात थोड्या वेळाने. होलच मारला ना साईडनं भुयार मारून काढताय वेगळ्या मार्गाने काही कळत नाही. लागलो काढला ना एकच नंबर. शाबास पडलो बघ. मोठो अरे पीस साधारण ना पण टाक. मोठो पीस भेटलो साधारण मस्तपैकी. कापरा लगेच तुटतात मित्रांनो त्याची. तर काय ठेवूचं नाही खाऊचं संध्याकाळी. मुळं टाकलंय रे हो काय. धरलान भावेश धरलान. धरला ना दाखव. आणखी एक बघते इथं पण कदाचित असं. होय हा आजूबाजूला असतात कधी कधी. साधारण क्रॉस असेल ना हैदराबाद असणार भावेश 100% असणार. धरीत बघ आता पण जरा खाली वाटता 2 फूट जास्त. घालून अजून खाली घालतो. बघ खणून मरशी आता एकाच काढ. वर चल मध्ये अर्ध्यावर धरता मध्येच हळूच. खाली असत 2 फूट. बघते थांब तूपर्यंत होतो काढा आधी. नाही भावेश नाही माका डाव दिलो ही बघ काठी आली. मग सोडला नसत पण होता जनावर. खपरे होते खाली. होय काय फेल घालवला. खाली करतो ना त्याच्या पाय ते चुकून खपरेच काढ असतात. आमची बहुतेक मंडळी नवीनच आहे. हे काका पण नवीनच काढतात आणि मस्त पीस काढला एक नंबर. हा बघा कसला पीस आहे खतरनाक. किती काढलात. 2. आता सुरुवात केला नाही. पण मुळं काढू आलेलात की काढू गेलेले होय ना. सगळी मंडळी नुसतीच होल पाडताय वाळूत. भावेश तिकडे लांबच आहे. काय भावेश काढलंच की नाही जनावर. झाडा लावतात याच्यावर वाळूवर. तिकडे रापूया या याच्यात असं तर वाटतं मित्रांनो. बीळ पाडला ना कुर्लेसारखाच. कुर्ली असत नाही तर धरला नाही बघा ह्याच्यात आहे. भावेश आ जाऊ बॉस. हा बघा शोधला ह्याच्यात आहे. पण लांब लांब भावेश इकडं. लांब म्हणजे लांब पण असती मग. हे बघ असे लांब वाट लावला ना कपड्याची. काढला मित्रांनो काढला. एकच नंबर आहे मस्त साईज आहे. शाबास पिशवेत टाक. मस्त पिशवी आपल्याकडं. शाबास. तर मित्रांनो ना बराच वेळ झाला आहे 5:30 झालेत. सूर्य बघा किती गायब झाला आहे. इकडे एक दाखवलं आहे भावेशला. आणि हे बघा काढलेत बरेचसे आपण तशी. पहिलीच वेळ असून पण बरेच काढलेत. हे बघा नंतर दाखवेनच तुम्हाला. म्हणजे माका खोदूचा कंपल्सरी आहे काय. जरा खोदून दाखव 2 पटकन. हो काय करता माहिती आहे मित्रांनो. हे का विश्वास नाही माझ्यावर. हो तार हलवून वडून बघता मग येतात ती. मुळे रापूक लागलात की काय. होय होय पावसानं 2-3 घालवला ना वाटता. धुऊ ते का बघा भेटला मस्तपैकी. तोड आहे. माका वाटला तोडे काढूचे म्हणजे डेंजर काम असतं. लय अति डेंजर म्हणजे डेंजर असतात. मरणाचा हात दुखतात ती वेगळी गोष्ट. पण मेहनत असता बरीच मेहनत लागतात. हा इथे एक भावशानं बघून ठेवला ना. खरा नाही त्याचा. खरा नाही म्हणजे आताच बोललोय मी. भावेशांनी मी अटेम्प्ट फेल नाही घालवलेलो. जास्त फेल घालवतं की काय. ह्या लगेचच घेण्याच्यात असं जायचा चान्स आहे वाटतं साधारण. हा बघ भावेश धरलान भावेश. हा काय धरलान. हे बघा अशी तार अटकते आतमध्ये. जवळ आहे भावेश. 6 इंच बाहेर राहिला आहे हत्यार आपला. हाय काढला. मग फुटून आलेत माझे. काढला ना भावेश. टाकू एक जणावर. मस्त साईज आहे. ही बघा इथे एक तार आहे. आता
तुम्हाला दाखवलेली, त्याच्यातून एक काढेल भावेश. तोपर्यंत मी दुसरा बघतो कुठेतरी. दाखव, एकच नंबर टाक. तोपर्यंत इकडे या. मिलिंद दादांनी किती काढले बघूया. तोडे मुळे पण जमवला वाटतं होय ना. मुळे बिळे सगळे मिक्स. हे बघा तोडे. हाताने जास्त प्रेस झाली ना चिखलामध्ये तरी फुटते. आणि हे मुळे आहेत मध्ये मध्ये. तर 47 काढले दादांनी. आणि भावेश किती काढता माहीत नाही, ते नंतर सांगेनच मी. भावेशाने किती खणून खणून काढलं ते. भावेश भेटला की दुसरी बघितलं मित्रांनो, ती टाकलं. तर चला नंतर भेटू. बेडकासारखंच बसलंच रे. हा इकडचा नजारा बघा कसला खतरनाक झाला आहे. तर सूर्य बघा जबरदस्त दिसतो, एकदम लाल लाल मस्त पैकी. भारीच वाटतं एकदम. ती मंडळी काय ते ऐकतच नाही. लय लांबा ती वडीवाली मंडळी आहे. ही तसऱ्यावाली आहे काय कळत नाही, काटिया बिटकी रोवून काय ना काय काढताय. आणि बाकीची मंडळी बहुतेक घरी चालली ही बघा. तर आता टाईट टर्न होईल, पाणी भरायला लागेल. भावेशने मी काय थांबतच नाही. आता खोदतच नाही. आता बंद पडत आलो मित्रांनो. आता थांबवत लागत होय ना. एक काढला भविष्यानं. बघा कसलं बेस आहे मस्त. चला तर आज तोडे खाऊन बघायलाच लागेल कशी टेस्ट असते ती. कसा वाटला तोडे काढून भाई? मजा वाटली ना. जायपर्यंत थंडी लागणार मरणाची. चला इकडून गोल फिरून जायला पाहिजे. ते पाणी आहे थोडंसं, तिकडे चिखल पण आहे. चला तर जाम मजा आली. फक्त हात दुखायला लागली, बोटं दुखायला लागली डबरा खणून खणून. मी काही जास्त काढले नाही, भावेशनेच जास्त काढले. मी जरा शूट करत होतो तरी पण बरेच काढले मी पण. तर घरी गेल्यावरती दाखवतो किती काढले आपण ते. चला घरी जाऊन भेटू. तर मित्रांनो इकडे बघताय एवढे आपण काढले हे 64 पीस. आणि हे मिलिंद दादांनी दिलेले 15 पीस. म्हणजे एवढे आम्ही पहिल्यांदाच पण जाऊन एवढे पीस काढले भावेश आपण. लय काढलेलो ना. आणि भावेशने एक एक करून मुळा पण जमवला. हे बघा एवढे मुळे जमले, पायाखाली वगैरे लागून किंवा तोड्याच्या आसपास असणारे मुळे आहेत ते. तर मस्त भेटले आणि साईज मस्त आहे. हे बघा ही एव्हरेज साईज आहे एवढी मस्त पैकी. ह्याच्यामध्ये मांस असतं, मला पण नाही माहिती नेमका विषय काय आहे या. तर बघू काय बनवायचं ते. फ्राय करूया नाही तर रेसिपी कसली तरी बनवूया कालवान मिलवान. तर मित्रांनो हे बघा काल आपण आणलेले तोडे आहे इथे आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. कारण बहुतेक जे काढताना ते मरतात, त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये ठेवले होते. तर आता ना करलूया त्याला ना, म्हणजे शिंपल्या आपण कापतो ना तसे कापूया आणि मांस काढूया. तर हे बघा आई करल ते, म्हणजे कापते त्यांना. तर असं कापायचं आणि हे आतमध्ये मांस, मोठं मांस आहे, मोठं मांस येतं. आणि ते पण क्लीन करायचं असतं, त्याच्यामध्ये एक धागा असतो. आणि हा काळा पार्ट वगैरे आहे ना तो काढून टाकायचं, ते नंतर करूया. आधी सर्व कापून घेऊया. हे बघा मोठं मांस. आई तोडे खाल्लेत कधी? मी नाही खाल्ले. नाही, मी पण नाही खाल्ले. असले नाही खाल्ले. चेहरे दुसरे खाल्ले. हां चेहरे मीन्स शिनाने असतात ना मित्रांनो ते ग्रीनवाले, त्यांची टेस्ट भन्नाट असते. आता ह्याची टेस्ट बघूया आज. तोडे कसे लागतात टेस्टला ते बघूया. तर करलू देत सर्व, नंतर दाखवतो. तर इकडे बघता हे सगळं मांस काढून झालंय आणि खरं तर ऑक्टोपस वाटतोय बघा आतमध्ये.
तर हा ब्लॅक पार्ट असतो ना तो काढायचा आहे मेन. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ना एक धागा असतो तंतू, कुठे असतो तो शोधायला लागेल. तर हा पोटामध्ये धागा असतो ना मित्रांनो, हा बघा हा मेन पार्ट त्याचा काढायचा असतो. आणि हा काळा पार्ट काढायचा थोडासा, हा बघा हा घाण असते पोटात त्याच्या. बाकी साफ करताना क्लीन करायचं एकदम, कारण काढताना वाळू वगैरे असते आतमध्ये, नाहीतर मग कालवणामध्ये लागते थोडीशी चावताना. हे बघा ह्याच्यामध्ये जास्त काही घाण नसते, काळा साधारण पार्ट असतो ना तो काढून टाकायचा फक्त. आणि तो तंतू असतो ना तो मेन काढायचा असतो. तर इकडे बघताय मांस सगळं क्लीन करून घेतलं आणि छोट्या छोट्या पीसमध्ये डिवाइड केले, कापलंय. हे बघा छोटे पार्ट केलेत, एकदम मोठे पार्ट नाहीत. हे बघा एकदम मस्तपैकी साफ केले, भारी. काळा पार्ट काढलाय, दोरे काढलेत. तर आता मस्तपैकी कालवण बनवूया. रेग्युलर सारखंच कालवण बनवतो आपण, बाकीच्या शिंपल्यांचं वगैरे बनवतो ना तसं. कांदा घेतलाय चिरलेला, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, हे वाटप आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे नाही आहे. कांदा असेल, खोबरं असेल, आलं असेल, लसूण वगैरे पण असेल. तर आता इकडे तेल टाकलंय, तर तेल तापलं असेल. ही टाकली लसूण, ही टाकली मिरची. तर मी काही बनवत असलो ना तर 2 मिरच्या तर कापून टाकतो एकदम पूर्ण. हा टाकूया कांदा, टमाटर टाकूया, तर मसाले टाकूया आता. मिरची पावडर आहे, हा गरम मसाला आहे, हा थोडासा चिकन मसाला आहे. तर चिकन मसाला वापरतो. हळद आहे. तर साधारण फिरवूया फक्त. तर हे इकडे टाकलंय वाटप. तर फायनली तोडे टाकूया इकडे. तर अर्धेच टाकायचे आहेत, म्हणजे अर्ध्याच तोडायचं कालवण बनवायचं आहे आत्ता. बरं तोडे टाकले. हे पाणी, हे कोकम आहे, हे मीठ, कोथिंबीर. ओके. तर आता शिजू देत. थोड्याच वेळात आपलं कालवण रेडी होईल मस्तपैकी. तर पहिल्यांदाच तोडे बघूया खाऊन शिजल्यानंतर. तर मित्रांनो फायनली इकडे कालवण झालंय रेडी मस्तपैकी. हे बघा आता टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगेनच मी. भारी आहे. आणि बाकीच्या शिंपल्या कशा थोडेसे चिवट लागतात, तिसरे वगैरे ना चिवट लागतात. पण तसा विषय नाही, हे सॉफ्ट आहेत, म्हणजे चांगले शिजतात. एक नंबर आहे, टेस्ट मस्त आहे, जबरदस्त. तर मित्रांनो ना काल आपण तोडे काढायला गेलेलो आणि मस्तपैकी सकाळी कालवण बनवलेलं. टेस्टला अफलातून असतात, भारी लागतात. आणि छोटे छोटे पीस कापले ना मस्तच लागतात. बाकीच्या शिंपल्या ना थोड्याशा अशा चिवट लागतात, पण तोडे एकदम अशा सॉफ्ट असतात थोड्याशा. टेस्ट भारी एकदम. तर मजा आली होती शिंपले काढायला. पण आता नेक्स्ट लो टाईड असेल तेव्हा कधीतरी बघू, नक्कीच जाऊ परत एकदा काढायला. मजा आली होती जामच. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.